जणीतच ना वारीचे, मी जन्मताच वारकरी असं खेळ आहे. आम्ही नाही वारी वारी आळंदीची वारी, आळंदीची वारीच नाही चुकले. मागच्या भागाला आपल्याला विठ्ठलाची मूर्ती दिसते आणि विठ्ठलाच्या मूर्ती जवळजवळ रात्रीपासून सजवण्याचे काम चालू होते. तर आता आपण पाहू शकतो, आता सध्या ट्रक येण्यास सुरुवात झालेली आहे आणि काही काही वारकरी आपण बघू. मारुती कृष्णा सौगासी, मिरजवाडी, तालुका औरंगाबाद, जिल्हा सांगली. नाही 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 विना असल्यामुळे मला अजिबात त्रास जाणवत नाही कुठलाही. जो नामात स्मरण झाला किंवा रमण झाला तो त्याला कंटाळा, आळस, त्रास कुठलाही होत नाही. या वारीमध्ये असंख्य लोकांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर लहान, थोर, वृद्ध अशा भरपूर लोकांनी ह्या वारीमध्ये सहभाग नोंदवला आहे. ह्या वारीमध्ये थोडंफार विघ्न आलं होतं, परंतु ते विघ्न माऊलींचा रथ, माऊलींची पालखी निघायच्या वेळेसच तो जो पाण्याचा ओघ होता, पाण्याचा पूर होता, तो माऊलींच्या आशीर्वादानं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं दूर झाला आणि माऊलींना वाट मोकळी करून दिली. हा मोठा एक चमत्कार म्हणावा तितकं थोडंच आहे. त्याचबरोबर ह्या सासवडच्या घाटामध्ये असंख्य लोक फुगडी खेळतात, नामसंकीर्तन चालतं आणि त्याचबरोबर ह्या इथं आता घाटामध्ये फुगडीचा जो थरारक दृश्य झाला तो पण त्याने इथं रेकॉर्ड केला आहे. त्याबद्दल त्यांचं हे आम्ही धन्यवाद मानतो. माझे नाव संपत मारुती जाधव, नागठाणे, बालगंधर्वांची नगरी माझी. हे निसर्गानं वारीत आमच्या अडथळा आणला होता. खरं आम्ही त्या निसर्गाला दमलो नाही. आम्ही आमच्या नियमाप्रमाणे यायचं त्या माऊलीच्या प्रस्थाना दिवशी आलो. आळंदीमध्ये वास्तव्य केलं. उभ्या पावसात आम्ही आनंद घेतला. आमचे सगळे अंतरून पांघरून सगळं गाडीत सगळं भिजून गेलं, पण आम्हाला नामचिंतनात आणि वारीच्या ह्या आनंदात सगळं गाव नाही, आम्हाला काही सुद्धा त्याचं वाटत नाही. आणि हे खास करून आमच्या जीवाचं जीवन असल्यासारखं आहे. देवेघाट चढत असताना इतका आनंद भजनाचा घेतो आम्ही की विचारू नका. माझं वय आता 62 असून सुद्धा मी अगदी नाचत येत असतोय पुढे देवेघाटात. रामकृष्ण हरी. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. चांगल्या प्रकारे सगळा आनंद साजरा करत आहेत. सांगलीची दिंडी आहे. नमस्कार मंडळी, आता आपल्याला संभाजीनगरचे हे 5 वारकरी भेटलेले आहेत. आपण पाहू शकता त्यांचा उत्साह. हे कुठल्या दिंडीत नाही, मोकळेच आहेत, पण 5 जण चालतात. नाव काय आपलं? रामधन किसन राठोड. किती वार आहे आपली? 4थी. कसं वाटतंय? बरं, आनंद वाटतो. आणि घाट चढल्यानंतर काय थकवा वगैरे काय? कुठं घाट चढल्यानंतर काही त्रास नाही, घाटामध्ये पण त्रास नाही. तुमचं गाव? चिंचखेड, तालुका अंबड, जिल्हा तुमची जालना. वारी? हे 12वी 26. होय, 26. हो. सगळ्यात जास्त कोणाची वारी? माझी. किती तुमची बाबा? माझी 26 वारी आहे. 2002 पासून चालतो मी. होय. कसं वाटतं तुम्हाला वयाच्या मानाने? वयाच्या मानानं बरं आहे. होय. वाटतं वारी केल्यानंतर आनंद? चांगला आनंद वाटतो. होय. अवघाचा संसार सुखाचा करीना, आनंद भरीना. तिन्ही लोक माऊलीच्या मागे चाललो ना, आनंद आहे इथं.
बाकी आनंद आहे. संसाराचा आनंद नाही, इथं आनंद आहे. हा टेन्शन नाही. जाईन ग माये ता पंढरपुरा, भेटेन मायाला आपुल्या. आपण आपल्या माहेराला चाललो. कुठं पंढरपूर आपला माहेर आहे आणि तिथे जाऊन विश्रांती करायची आपल्याला. हो. कानाचा घालविडा रुक्मिणीने विठ्ठलाला मी नाही टाकत रामकृष्ण हरी माऊली. आता आपण दिव्या घाटामध्ये आहे आणि हे बाबा भेटलेले आहेत. तर हे बाबा जन्मापासूनचे वारकरीत, म्हणजे ह्यांच्या आई बाबा पोटात असल्यापासून जे आज तागा आहेत, म्हणजे त्यांच्या एवढ्या वाऱ्या झाल्यात की त्यांच्या लक्षात नाहीत की किती वाऱ्या झाल्यात. म्हणजे यांचं वय आता 80, म्हणजे कमीत कमी 80 वाऱ्या झाल्यात. यांनी कधीही वारी चुकली नाही. लॉकडाऊन मध्ये जरी त्यावेळेस नाही झाली, पण तीच वारी त्यांनी नंतर पूर्ण केलेली. आणि आता हे जे त्यांच्याबरोबर हे 14 जणांचा ग्रुप आहे, पण ह्यात सर्वात बाबा ज्येष्ठ आहेत. पण ह्यांचं असं म्हणणं आहे की बाबा चालण्यात ऐकत नाही. सकाळी हल्ल्यापासून हा फक्त पहिला टप्पा घेतलाय. बाबा नको म्हणत होते तरी ह्यांच्याकरता बाबांनी टप्पा घेतलाय. म्हणजे आपण जुन्या काळातील लोक काय असतात ते आपण बाबांकडून शिकू. आणि बाबा फक्त एकच सांगा की युवकांसाठी काय सांगाल, म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी? हा, माळकरी व्हावे, वारकरी व्हावे, एकादशी करावे. हा, अशी सतत वारी चालू राहील. रोषणे राहावं, दुसरं काही करू नये. रामकृष्ण एखादा अभंग वगैरे येतो. हा हा. म्हणा. जरा. बाबा अहंकार निसगन दाट, गोर वचने फुटले पाट, माता भक्ती भेटली बरवट, त्याने मार्ग दाविला चोकट गाय. नरहरी रामा गोविंद वासुदेवा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा, नरहरी रामा गोविंद वासुदेवा. एक बोलाच सप बोलावे, वाचा हरी हरी म्हणावे, अन्य ब्रह्मानंद होय आडवा गा. नरहरी रामा गोविंद वासुदेवा. आपण म्हणजे बघू शकतो, म्हणजे बाबांचं हात थारथार कापतात, पण बाबांची इच्छा आहे की जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत वारी व्हावी, माऊलीची सेवा व्हावी. आपण म्हणजे यातनं एकच कळते की तरुणांनी बाबांच्या 80 वाऱ्या झाल्या. तरुणांनी आयुष्यात येऊन कुणीही एक तर वारी करावी, आणि ती सुद्धा पायी. चला, रामकृष्ण हरी. चला, रामकृष्ण हरी.